महाराष्ट्र या राज्यामध्ये चांगल्या गोष्टी जेवढ्या आहेत ना, त्याच्या इतक्याच वाईट गोष्टी सुद्धा आहेत, त्यापेक्षा जास्तच आहेत. कारण आपल्या महाराष्ट्रात डॉनची, गुंडागर्दीची, भाईगिरी, दादागिरीची कमी नाही आहे. असे आपल्या महाराष्ट्रात कित्येक डॉन होऊन गेले आहे आणि आता सुद्धा आहेत. तर आपण या व्हिडिओमध्ये हेच जाणून घेणार आहोत की महाराष्ट्रातले सर्वात खतरनाक 5 डॉनचा शेवट कसा झाला, त्यांना का मारलं व कसं मारलं, हेच या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. तर चला तर न वेळ गमावता व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 5 वरती आहे शरद मोहोळ. मित्रांनो, शरद मोहोळ हा एक महाराष्ट्रातील खूप प्रसिद्ध व्यक्ती झाला होता. तो संदीप मोहोळ सोबत काम करायचा, पण आज ना संदीप मोहोळ आहे ना शरद मोहोळ. हा पुण्यातील एक कुख्यात गुंड. त्यांनी आपली दहशत पुण्याच्या कोथरूड भागात खूप माजवली होती. पण काय करणार, जशी शरद मोहोळची प्रसिद्धी वाढत गेली तशीच त्याची दुश्मनी सुद्धा वाढत गेली आणि 5 जानेवारी 2024 रोजी भर दिवसा पुण्याच्या कोथरूड भागात शरद मोहोळवरती गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आली. शरद मोहोळला मारण्याचा प्लॅनिंग हा खूप दिवसापासून सुरू होता असं सांगण्यात येतं. त्याची हत्या करण्याचं कारण हे 10 वर्षापूर्वीचं भांडण ठरलं होतं आणि आज पण पुण्यात शरद मोहोळला मानणारा वर्ग खूप मोठा आहे. तर नंबर 4 वरती आहे कुमार गायकवाड. मित्रांनो, हा कुमार गायकवाड हा कोल्हापूरचा होता. तो महाराष्ट्रात आपली दहशत हळूहळू वाढवतच होता, पण त्याची सुद्धा खूप दुश्मनी झाली होती. कारण तो खूप कमी वयात कोल्हापूरमध्ये खूप प्रसिद्ध झाला होता. त्याने 20 वर्षाचा असताना संपूर्ण कोल्हापूरमध्ये आपली दहशत माजून ठेवली होती. तर 2022 मध्ये 4 जणांनी त्याच्यावरती 20 पेक्षाही जास्त चाकूचे वार करून त्याला तिथंच मारलं. तर नंबर 3 वरती आहे संदीप मोहोळ. मित्रांनो, या संदीप मोहोळला तर संपूर्ण महाराष्ट्र ओळखत आहे. तर संदीप मोहोळने आपली काही वर्षापूर्वी पुण्यात खूप दहशत निर्माण केली होती. तो पुण्याचा टॉपचा डॉन सुद्धा राहून गेलेला आहे, पण त्यासोबत तो एक खूप मोठा पैलवान सुद्धा होता. संदीप मोहोळला राजकारणामध्ये सुद्धा खूप मोठी आवड होती, त्यामुळे तो स्वतःच्या गावचा सरपंच झाला आणि त्याचे सुद्धा खूप दुश्मन तिथून तयार झाले. आणि काही दिवसांनी गणेश मारणे गँगने त्याच्या गाडीवरती आणि त्याच्यावरती गोळ्या झाडून त्याची हत्या केली. नंबर 2 वरती आहे श्याम दाभाडे. मित्रांनो, या श्याम दाभाडेने सुद्धा आपली पुण्यात तळेगाव, चाकण परिसरात खूप दहशत निर्माण केली होती. श्याम दाभाडेवरती 23 पेक्षाही जास्त गुन्हे दाखल होते. त्याचे सुद्धा दुश्मन ही खूप पुण्यामध्ये झाले होते. तो एवढे मोठे गुन्हे करून एका ठिकाणी लपून बसला, पण पोलिसांनी त्याचा शोध घेतला आणि त्याला तिथंच गोळ्या घालून ठार केलं. तर नंबर 1 वरती आहे गजानन कौर. मित्रांनो, जालना किंग गजानन कौर हा महाराष्ट्रात खूप कमी वेळात खूप प्रसिद्ध झाला होता. जालना जिल्ह्यामध्ये आज पण गजानन कौरला जालना किंग गजू भाऊ म्हणून ओळखलं जातं, कारण त्याने खूप लोकांची मदत सुद्धा केली आहे आणि अशाच चांगल्या कामासोबत त्याने वाईट काम सुद्धा खूप केले आहे. पण 11 डिसेंबर 2023 रोजी भर दुपारी 2 वाजता जालनामध्येच तिघांनी गोळ्या झाडून गजानन कौरची हत्या करण्यात आली आणि आज पण गजानन कौरला जालन्याचं किंग मानलं जातं. तर तुम्हाला काय वाटते या डॉनबद्दल हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. तर भेटूया अशाच एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय सर्वांना, धन्यवाद.